नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि माझ्या सोबत आहे। नमस्कार, मी वैभव आपलं स्वागत करतो। थोड्याच वेळात आता 5 राज्यांचा एक्झिट पोल येतोय। एक्झिट पोलचं महाकव्हरेज पहा टीव्ही 9 मराठीवरती। पश्चिम बंगालमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचंच लक्ष। मोदी की ममता, कुणासोबत बंगालची जनता याचं उत्तर देखील या एक्झिट पोलच्या माध्यमातून अंदाज आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे। तर थोड्याच वेळात आपण बघतोय पश्चिम बंगालचा एक्झिट पोल आता टीव्ही 9 मराठीवरती आणि हे एक्झिट पोलचं महाकव्हरेज अर्थात हे सगळे अंदाज हे लक्षात येणं गरजेचं आहे। देशामध्ये 5 राज्यांमध्ये निवडणुका झालेल्या आहेत। त्याचं मतदान आता संपन्न झालंय आणि आता येत आहेत ते एक्झिट पोल। या एक्झिट पोल मधूनच 5 राज्यांचा निकाल हा समोर येणार आहे। हा अंदाज असेल, मात्र या अंदाजावरून या 5 राज्यांमध्ये नेमकं पारडं कोणाचं जड हे देखील समजू शकणार आहे। चला आपण बघतोय एक्झिट पोलचं महाकव्हरेज टीव्ही 9 वरती। त्यामुळे 5 राज्यांचं हे एक्झिट पोल थोड्याच वेळात 5 राज्यांचं एक्झिट पोल बघायला मिळेल। पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी काय घडणार इथं नेमकं याचा एक्झिट पोल अगदी काही क्षणात आपल्या समोर। कुठे सत्ता उलटणार की पश्चिम बंगालमध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। भाजप या ठिकाणी बाजी मारणार का? एक्झिट पोलचा नेमका काय अंदाज हे देखील आपण पाहणार आहोत। टीव्ही 9 चा देखील एक्झिट पोल असणार आहे। या एक्झिट पोल मधून या 5 राज्यांचा एकूण निकालाचा अंदाज समोर येईल। तर आसामचा गड कोण जिंकणार आपण बघतोय। 5 महत्त्वाची राज्य कोण होणार? तामिळनाडूचा थलैवा काही क्षणातच। केरळात कुणाची होणार सरशी? तर एक्झिट पोलचं महाकव्हरेज आपण बघतोय टीव्ही 9 मराठीवरती। पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी इथल्या विधानसभेच्या निवडणुका आणि त्याचं एक्झिट पोल काही वेळातच टीव्ही 9 मराठीवरती। 5 राज्यांच्या या निवडणुकांनंतर एकूणच राज्याचं देशांचं चित्र नेमकं काय असेल याचा देखील अंदाज येणार आहे। देशातली देखील समीकरणं या 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर बदलणार का? आणि त्यामुळेच या 5 राज्यांच्या या एक्झिट पोल कडे देखील सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। कोरोनाच्या काळामधल्या ही पहिली निवडणूक आहे 5 राज्यांमधली आणि त्यामुळे देखील याकडे लक्ष लागलेलं आहे। मात्र मोदी की ममता कुणासोबत आहे? पश्चिम बंगालची जनता हा सगळ्यात मोठा प्रश्न। खरं तर 5 राज्य महत्त्वाची, मात्र पश्चिम बंगालमध्ये भाजपनं आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे ही सगळी लढाई प्रतिष्ठेची केलेली आहे। त्यामुळे तिथं ममताच्या बाजूने आहे पश्चिम बंगाल। हॅट्रिक मारतात ममता की अर्थात भाजपची सरशी बघावं लागेल। मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये सगळ्यात मोठी लढाई ही पश्चिम बंगालमधली। भाजपसाठी देखील अत्यंत प्रतिष्ठेची आणि ममता बॅनर्जी यांच्यासाठी आणि एकूणच विरोधकांसाठी देखील तेवढाच महत्त्वाचा असलेला हा निकाल। अर्थात सारा देशाचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आपण बघितलं या 5 ठिकाणी आता मतदान जे आहे ते आज पार पडलेलं आहे। शेवटच्या टप्प्याचं मतदान हे पार पडले आणि असं असताना आता काही क्षणातच टीव्ही 9 मराठीवरती महा एक्झिट पोल आपण बघणार आहात। एक्झिट पोलचं हे महाकव्हरेज आणि अर्थात हे सगळे अंदाज आहेत, मात्र या 5 राज्यात काय परिवर्तन घडणार आहे का हे बघणं अत्यंत गरजेचं। पश्चिम बंगालमध्ये 294 जागांसाठी निवडणूक झालेली आहे। आसाममध्ये 126, केरळमध्ये 140, पुदुचेरीमध्ये 30 आणि तामिळनाडूमध्ये 234 विधानसभेच्या जागा आहेत आणि यासाठी निवडणूक झाली। आणि त्यानंतर या 5ही राज्यांमध्ये चित्र काही वेगळं असणार की पुन्हा एकदा प्रस्थापितच तिथे बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। सगळ्याच पक्षांनी ही निवडणूक तशी प्रतिष्ठेची केलेली आहे। भाजपसाठी पश्चिम बंगालची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। इथे ममता बॅनर्जी हॅट्रिक करणार की इथे भाजप सरशी करणार याकडे सर्वांचंच लक्ष असेल। यावरूनच देशाचं राजकारण देखील बदलणार असं म्हटलं जातंय। पश्चिम बंगाल सहित 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी आज शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडलंय। त्यामुळे 5 राज्यात कुणाची येईल सत्ता याचा अंदाज एक्झिट पोल मधनं पहा टीव्ही 9 मराठीवरती। अर्थात सर्व निकाल हे आता 2 मेला लागणार आहेत। त्यामुळे त्याच दिवशी कळणार की कोण नेमकं बाजी मारतंय, कोण सत्तेचं सोपान गाठतंय। मात्र आजचे एक्झिट पोल देखील तितकेच महत्त्वाचे आहे। भाजपचे प्रवक्ते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत आणि काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रवीण दरेकर, सगळ्यात आधी मी तुमच्याकडे येते। एक्झिट पोलचे अंदाज समोर येतील। पश्चिम बंगालकडे भाजपचं विशेष करून लक्ष असणार आहे। काय तुमचा नेमका अंदाज? किती जागा मिळतील पश्चिम बंगालमध्ये भाजपला? पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी निर्विवाद त्या ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करेल याच्याविषयी जराही आमच्या मनामध्ये शंका नाही। कारण आपण बघाल की 2016च्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तिथली पूर्णपणे राजकीय परिस्थिती बदलली गेली आणि भारतीय जनता पार्टी तृणमूल काँग्रेसच्या साधारणतः 4-5% वोट्स कमी पडले। म्हणजे 45-44 जर तृणमूलला पडले असतील तर 40%च्या आसपास त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने लोकसभेमध्ये मतदान
आकडे सगळं काही आम्ही सांगत असतात. 150 तुमचा अंदाज आपण 150 भारतीय जनता पार्टी 150च्या वर म्हणजे निर्विवाद भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या ठिकाणी येईल. 290 पैकी 150 जागा भारतीय जनता पार्टी अगदी सहजपणे त्या ठिकाणी पार पडेल. बरं प्रवीणजी एक कारण थोडंसं आपण थांबवते तुम्हाला. आणखी लोकसभेला ब्रेकिंग बघाल न्यूज आहे की ती आधी आपण भारतीय पाहूयात, जनता त्यानंतर सर मी येते पार्टी तुमच्याकडे. रिपब्लिकचा एक्झिट पोल जो आहे तो भाजपच्या बाजूने आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार असा रिपब्लिकचा एक्झिट पोल आहे, अंदाज आहे. आणि आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार असा रिपब्लिकचा एक्झिट पोल सांगतोय. आपल्याला माहितीये वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत त्या एक्झिट पोल आणत असतात, मात्र रिपब्लिकनं त्यांचा एक्झिट पोल जो तो सांगतोय की एक्झिट पोल भाजपच्या बाजूने आहे, म्हणजे भाजपची सत्ता पश्चिम बंगालमध्ये येणार. आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. सगळ्या संस्थांचे एक्झिट पोल तुम्हाला एकत्र TV9 वर पाहायला मिळणार आहेत. सगळ्यात पहिला एक्झिट पोल इथे आलेला आहे तो रिपब्लिकचा आहे. रिपब्लिकच्या एक्झिट पोल मध्ये हा पोल भाजपच्या बाजूने आहे आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार असा रिपब्लिकचा अंदाज आहे. 1 वाजेपर्यंतच्या अंदाजानुसार हा एक्झिट पोल आलेला आहे. रिपब्लिकचा एक्झिट पोल भाजपच्या बाजूने. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार असा रिपब्लिकचा एक्झिट पोल सांगतो 1 वाजेपर्यंतच्या अंदाजानुसार. रिपब्लिकचा एक्झिट पोल भाजपच्या बाजूने आताची सगळ्यात मोठी बातमी. आणि अर्थात इतर संस्था देखील एक्झिट पोल आणत असतात. हे सगळे एक्झिट पोल TV9 मराठीवरती आपण पाहू शकणार आहात. मात्र सगळ्यात पहिला हा रिपब्लिकचा एक्झिट पोल आलेला आहे. दुपारी 1 वाजेपर्यंतचे हे आकडे त्यांनी दिलेले आहेत. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार. आताची सगळ्यात मोठी बातमी. नक्कीच प्रवीण दरेकरांनी देखील आपल्याला म्हटलं होतं की पश्चिम बंगालमध्ये भाजपला 150 जागा मिळतील आणि भाजप सत्ता स्थापन करेल. इथं रिपब्लिक म्हणतं की बंगालमध्ये कमळ फुलणार आहे 1 वाजेपर्यंतच्या अंदाजानुसार. एक्झिट पोलचे आकडेवारी आपल्याला दाखवतोय. सगळ्या म्हणजे आता वर आपण पाहिलं तृणमूल काँग्रेसला साधारणतः 128 ते 138 जागा मिळतील हा रिपब्लिकचा अंदाज आहे. तर भाजपला 138 ते 148 आणि काँग्रेसला या ठिकाणी 11 ते 21 जागा मिळतील हा अंदाज आहे. काँग्रेस आणि डावे पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत, त्यांना 11 ते 21 जागा मिळतील हा अंदाज या ठिकाणी रिपब्लिकनं वर्तवलेला आहे. रिपब्लिकचा एक्झिट पोल हा भाजपच्या बाजूने कमळ फुलणार पश्चिम बंगालमध्ये असा रिपब्लिकचा एक्झिट पोल सांगतोय. दरेकरांनी मगाशी 150 चा आकडा आपल्याला या ठिकाणी सांगितला होता. अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. अतुल लोंढे, तुम्हाला काय वाटतं, फक्त मला आकडा हवाय, भाजपला किती जागा मिळतील? रिपब्लिक म्हणतोय की भाजप सत्ता स्थापन करणार. असं आहे निखिला, आज देश एवढ्या गंभीर संकटातून जातोय पुढे. लोक हॉस्पिटल बेड पासून, वॅक्सिन पासून, रेमडेसिवीर पासून स्मशान घाटापर्यंत लाईन मध्ये लागलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे मी अप्रिशिएट करतो आपल्याला की आपण हे सगळं करताय, पण या परिस्थितीमध्ये आपण या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. कोण जिंकतं कोण हरतं याचा ना आता आम्हाला काही देणं घेणं आहे ना, आता वोटरला राहिलेलं आहे. आज सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कुठली असेल तर ती ही आहे की आपण या कॅलॅमिटीला समोर कसं जातो, याच्यातून बाहेर कसं निघतो, आणि जे आपल्या आसपासचे जवळचे लोक आता सोडून चाललेले आहेत त्यांना कसं आपण वाचवता येईल, पुढे कसं जातील हे महत्वाचं आहे. दुर्दैवानं असं झालं, आज देशामध्ये असा पक्ष सत्तेवर आहे की ज्याला फक्त निवडणुका लढायच्या, जिंकायच्या, सत्ता स्थापन करायची, बाकी लोकांचं काही झालं तर काही फरक पडत नाही. त्यामुळे कोण जिंकेल कोण हरेल हा विषय नाहीये. आज महत्वाचा विषय देशामध्ये जर कुठला असेल, प्रायोरिटी प्राथमिकता 1 पासून 10 पर्यंत, 1 पासून 100 पर्यंत, तर ती एकच आहे की आपल्याला या संकटाशी लढायचं. राज्यांच्या निवडणुका कोरोनामुळे अशा सोडून दिल्या. असं आहे निखिलाजी, कोण किती सेन्सिबली आणि रिस्पॉन्सिबली वागतं हे महत्वाचं आहे. निवडणुका काही शेवटली निवडणूक आहे राष्ट्राची, आपल्या देश म्हणून आपली शेवटली निवडणूक आहे का? अनेक निवडणुका येतील. शेवटी राहुल गांधींनी सांगितलं की मी प्रचार करणार नाही, कारण की लोकांचा जीव महत्वाचा आहे. त्यामुळे त्यांनी प्रचार थांबवला. त्यांनी पूर्ण प्रचारभर मास्क लावून प्रचार केला, जेणेकरून आपल्याला फॉलो करणाऱ्या लोकांनी हा सगळा प्रोटोकॉल फॉलो करावा. देशाचे प्रधानमंत्री आणि देशाचे गृहमंत्री बिना मास्क लावून तिथे प्रचार करत होते, रॅलीमध्ये बिना मास्कने फिरत होते. पेशंटला बघताना बिना मास्कनी सगळे डॉक्टर मास्क लावून आहे आणि देशाचे गृहमंत्री मास्क लावून नाही आहे. त्यामुळे या गोष्टी ज्या आहे ना निवडणुकीच्या, त्या चालत राहतील ना. निवडणूक एवढा प्रायोरिटीचा विषय. आपण विचारा ना, प्रवीण दरेकरांना विचारूया. दरेकर थेट आरोप लावलेला आहे. एक ब्रेकिंग येतो, त्याच्यानंतर तुमच्याकडे येतो. टाइम्स नावचा पोल तृणमूलच्या बाजूने आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. टाइम्स नावनं देखील आपला एक्झिट पोल दिलेला आहे आणि मात्र त्यात तृणमूलच्या बाजूनं कौल दिलेला. आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. तर एकीकडे रिपब्लिकनं जो कौल दिलेला आहे तो भाजपच्या बाजूने आहे पश्चिम बंगालमधला, तर टाइम्स नावनं पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच बाजी मारेल असं आता म्हटलेलं आहे.
आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, 2 एक्झिट पोल TV9 वरती आता सगळ्यात पहिल्यांदा आला तो म्हणजे आपण बघितलं रिपब्लिकचा 1 वाजेपर्यंतचा हा सगळा एक्झिट पोल आलेला आहे। त्यात त्यांनी स्पष्ट केलेलं आहे भाजपच बाजी मारेल, कमळ फुलणार आहे पश्चिम बंगालमध्ये। तर आताच टाइम्स नाऊचा देखील एक्झिट पोल हातात आलेला आहे आणि त्यात त्यांनी म्हटलेलं आहे तृणमूलच्या बाजूनं कौल दिसतोय पश्चिम बंगालचा। पश्चिम बंगालनं तृणमूललाच पुन्हा एकदा पसंती दिलेली आहे। 2 एक्झिट पोल आपण या ठिकाणी पाहतोय, एक रिपब्लिकचा आणि दुसरा टाइम्स नाऊचा। लगेच आकडे आपल्या समोर येत आहेत। तृणमूलला टाइम्स नाऊला 158 जागा मिळतील असा अंदाज वर्तवलेला आहे। टीएमसीला कौल दिलेला आहे टाइम्स नाऊनं। तर इथे रिपब्लिकनं भाजप कमळ फुलेल पश्चिम बंगालमध्ये असं म्हटलं। त्यांनी जागा मात्र इथे 138 ते 148 जागा भाजपला मिळतील हा अंदाज वर्तवलेला आहे। टाइम्स नाऊनं तृणमूलला 158 जागा मिळतील आणि तृणमूलच म्हणजे ममता बॅनर्जी हॅट्रिक करतील असा अंदाज टाइम्स नाऊनं व्यक्त केलेला आहे। तर आपण बघतोय टाइम्स नाऊचा पोल आलेला आहे आणि तो देखील आता तृणमूलच्या बाजूने आहे। त्यामुळे 2 महत्त्वाचे एक्झिट पोल्स जे आहेत ते आपल्या हाती आलेले आहेत। सगळ्यात आधी रिपब्लिकचा, एबीपीचा देखील आता पोल आलेला आहे, तृणमूलच्या बाजूनच आहे। पश्चिम बंगालमध्ये तृणमूलची सत्ता पुन्हा एकदा येईल असं एबीपीचा एक्झिट पोल सांगतो। त्याची सगळ्यात मोठी बातमी, तृणमूल 152 ते 164 एबीपीचा पोल आलेला आहे। हे सगळे महत्त्वाचे एक्झिट पोल आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय। पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचीच सत्ता येईल असं एबीपीचा पोल म्हणतोय। 152 ते 164 तृणमूल, तर भाजप 109 पर्यंत बाजी मारेल असं त्यांचं म्हणणं आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे एबीपीच्या पोलनुसार साधारणतः तृणमूल आणि भाजप यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते या एका पोल मध्ये तरी। त्यानंतर रिपब्लिक आणि टाइम्स नाऊ, एबीपी या तिघांचे पोल जे आहेत ते आपल्या समोर आलेले आहेत। 3 एक्झिट पोल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्यातले 2 एक्झिट पोल हे तृणमूलच्या बाजूने आहेत आणि रिपब्लिकनं मात्र भाजप म्हणजे कमळ फुलेल पश्चिम बंगालमध्ये हा अंदाज वर्तवलेला आहे। एबीपीच्या पोलनुसार इथे तृणमूलची सत्ता येईल, दीदी हॅट्रिक करतील असा अंदाज त्यांनी दिला। 152 ते 164 जागा तृणमूलला मिळतील हा अंदाज आहे एबीपीच्या पोलचा। भाजपला 109 तर 121 जागा मिळतील हा अंदाज आहे। तर रिपब्लिकनं भाजपला 138 आणि 148 जागा मिळतील, यामध्ये जागा मिळतील आणि भाजपचं कमळ फुलेल पश्चिम बंगालमध्ये हा अंदाज वर्तवलाय टाइम्स नाऊने मात्र तृणमूल काँग्रेसलाच आपली 158 जागा या ठिकाणी मिळतील आणि तिथे पुन्हा एकदा हॅट्रिक साधतील असा अंदाज व्यक्त केलाय। आतापर्यंत 3 जे पोल आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत। आपण बघतो 5 महत्त्वाची राज्य पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरी, मात्र यात सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे पश्चिम बंगालकडे। कारण प्रतिष्ठेची ही सगळी लढाई जी आहे ती तृणमूल काँग्रेस, ममता दीदींची आणि भाजप अशी झालेली होती। अर्थात सगळे दिग्गज जे मैदानात उतरले, आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठाण मांडून होते, अनेक सभा त्यांनी पश्चिम बंगालमध्ये घेतल्या। असं असताना 3 महत्त्वाचे एक्झिट पोल आपल्या हाती आलेले आहेत। सगळ्यात आधी रिपब्लिकचा आला, त्यांचं म्हणणं आहे भाजपचं कमळ फुलणार आहे आता पश्चिम बंगालमध्ये। नक्कीच वैभव, आणि असे हे 3 पोल आतापर्यंत आलेत। बाकी सगळ्या संस्थांचे पोल आम्ही आपल्याला दाखवणार आहोत, मात्र त्याआधी प्रवीण दरेकरांची एक प्रतिक्रिया आपण घेऊयात। प्रवीणजी, रिपब्लिक म्हणतं भाजप, टाइम्स नाऊ आणि एबीपी मात्र म्हणतायत तृणमूल। जनता पार्टीच्या बाजूनं रिपब्लिकनचा पोल आलेला आहे आणि दोन्ही इतर जे पोल आहेत ते सुद्धा भारतीय जनता पार्टी 100च्या वर त्या ठिकाणी जागा दाखवते। याचा अर्थ भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी सत्ता आयदर तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी असं पोलवाल्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। परंतु आपण या ठिकाणी काँग्रेसचं अस्तित्व कुठे आहे? मला खरं म्हणजे आमचे मित्र अतुल लोंढे यांचं आश्चर्य वाटतं की कशाला चर्चेला आलो। आता तुम्ही चर्चा कशाला लावलीत आणि कशाला आले, कॅलॅमिटी आहेत, मग चर्चेत आपण भाग नाही घ्यायचा आणि चर्चेत भाग घेतला तर त्या विषयाच्या संदर्भात आपली भूमिका आपण मोकळेपणाने मांडायला हवी। माझं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी निवडणुकीत लढली तर ती निवडणूक म्हणून लढते। त्या ठिकाणी काँग्रेस पक्षानं कॅलॅमिटी बोलायच्या, मग निवडणूक कशासाठी आपण लढवल्या? निवडणुकाच लढवायच्या नाहीत, निवडणूक लढवायच्या आणि त्या ठिकाणी प्रचाराला जायचं नाही, यातलं कुठलं आलं शौर्यत्व? त्याच्यामुळे आपण या ठिकाणी जर बघाल तर पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा ग्राफ त्या ठिकाणी वाढतोय आणि ज्या पद्धतीनं काँग्रेसचं त्या ठिकाणी काउंटडाऊन त्या ठिकाणी होतंय, याच्यावरनं भारतीय जनता पार्टी स्विंगमध्ये त्या ठिकाणी सत्ता येईल याच्याविषयी कुठल्याही प्रकारची शंका नाही। आपण कंपॅरेटिव्हली निखिला जर चार्ट बघितला तर 2016 साली 290 पैकी साधारण 211 जागा त्या ठिकाणी तृणमूल काँग्रेसनं मिळवल्या होत्या आणि त्याच्यानंतर काँग्रेस 44 जागा घेऊन दुसऱ्या क्रमांकावर होती, 32च्या आसपास
साधारण कम्युनिस्ट आणि फक्त 3 जागा भारतीय जनता पार्टीच्या होत्या. पण तोच निकाल आपण लोकसभेचा जर 2019चा त्या ठिकाणी पाहिला तर भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी 18 जागा त्यांनी जिंकल्या, 22 तृणमूल काँग्रेसच्या आला आणि काँग्रेस जी 4 वर होती ती 2 वर आली. कम्युनिस्टचा 0 जागा त्या ठिकाणी मिळाल्या आणि 42% आसपास लोकसभेला मतदान त्या ठिकाणी घेतलं आणि अनेक विधानसभा भारतीय जनता पार्टी पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर आल्या आणि एक ट्रेंड सेट त्या ठिकाणी झाला आणि त्या आधारे अँटी इन्कम्पल्सी केंद्राच्या अनेक आलेल्या योजना त्या ठिकाणी ममता दीदींनी मिळवून दिल्या नाहीत, कारण मोदींची लोकप्रियता केंद्राची लोकप्रियता होईल. त्याचबरोबर कट प्रॅक्टिस अशा प्रकारच्या ज्या अनेक गोष्टी आहेत आणि 10 वर्ष सत्तेत असून सुद्धा आजही त्या ठिकाणी बेरोजगारी आहे, आजही त्या ठिकाणी इंडस्ट्रियलायझेशनचं त्या ठिकाणी शिक्षण व्यवस्था आज तशीच आहे, आज पूर्ण मागासलेलं पण आजही त्या ठिकाणी आहे. आणि अशा वेळेला एक आशादायी चित्र घेऊन भारतीय जनता पार्टी उभं राहिल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आश्वस्त केलं, त्यांनी मच्छीमारांना त्या ठिकाणी आश्वस्त केलं आणि एक चांगल्या प्रकारचा अजेंडा निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवला आणि मला वाटतं जनता त्यांनी प्रभावित झालेली आहे. आणि त्याच्यामुळं गुंडागर्दी त्या ठिकाणी पहिली कम्युनिस्टांची असायची, त्याच्यानंतर ममता दीदींनी तोच पायंडा त्या ठिकाणी पाडला आणि यातून त्या ठिकाणी बाहेर येण्यासाठी धाडसानं भारतीय जनता पार्टी त्या ग्राउंडवर त्या ठिकाणी ताकदीनं उभं राहिलं. आणि आपण बघाल अमितभाई शानच्या गाड्यांवर दगडफेक करणं, त्या ठिकाणी कैलास विजय वर्गीच आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिथल्या जनतेला जो बदल हवा होता आणि दुर्दैवानं त्या ठिकाणी पर्याय कुठला तिथे नव्हता आणि आता भारतीय जनता पार्टी ताकदीनं त्या ठिकाणी पर्याय देतो असं पाहिल्यानंतर टीएमसीचे पण अनेक आमदार त्या ठिकाणी आले आणि अशा पद्धतीने 2 तारखेला आपण यावर बोलूच. मात्र या सगळ्यामध्ये 3 पोल आतापर्यंत जे आलेत त्यामध्ये 2 पोल जे आहेत ते मात्र तृणमूलच्या बाजूने, म्हणजे 2 पोल सांगतायत की तृणमूलची सत्ता येणार, ममता बॅनर्जींची सत्ता येणार. फक्त एक रिपब्लिकचा जो पोल येतोय त्यामध्ये त्यांनी अंदाज वर्तवला की तिथे कमळ फुलणार आहे. 3 पैकी 2 एक्झिट पोल हे तृणमूलच्या बाजूने आहेत. आतापर्यंत 3 एक्झिट पोल आपण या ठिकाणी पाहिले. मात्र या सगळ्यामध्ये भाजपच्या जागा या 3 वरून 100 पर्यंत वाढलेल्या आहेत, हेही तितकं खरं आहे. त्याचबरोबर तृणमूलच्या जागा ज्या आहेत त्या 211 वरून कमी झालेल्या आहेत, हेही तितकं सत्य आहे. निखिला मला बोलायचं आहे जी अतुल लोंढे, असं आहे की भाजप गुंडागर्दीवर बोलत आहे, भाजप बेरोजगारीवर बोलत आहे, भाजप शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलत आहे आणि त्याच्यावर आम्ही प्रचार केला असं सांगत आहे. पण यांना आपण ऑक्सिजनचे आणि रेमडेसिवीरचे एक्सपोर्टर होतो आणि आता इम्पोर्टर झालो. देशातली सर्वात मोठी बेरोजगारी आपण वाढवली 45 वर्षातली, पॅन्डेमिकच्या पहिलेच, आता तर विचारूच नका. आणि त्याच्यानंतर कोविडच्या याच्यामध्ये जे हायकोर्टनी मद्रासच्या म्हटलं असेल, मर्डरपर्यंत गेले, जे दिल्लीनी म्हटलं असेल, जे नागपूरच्या हायकोर्टनी म्हटलं असेल, सुप्रीम कोर्टाने म्हटलं असेल, ते महत्वाचं नाही आहे. जे निकाल यायचे असेल ते येईल. मी त्यांना सांगितलं आम्ही निवडणूक लढलो नाही वगैरे वगैरे, कारण आमची ती प्रायोरिटी नाही आहे. आज प्रायोरिटी आज लोकांचे जीव वाचवणं, या संकटातून लोकांना काढणं आणि त्याच्यासाठी राबणं झटणं, हे जे आहे ही प्रायोरिटी आहे. आणि ही प्रायोरिटी जर भाजपची नसेल तर त्यांना ते लखला पाहिजे, दाखवूनच राहिले त्यांना प्रायोरिटी नाही आहे. इतनी भीड़ मैंने आज तक देखी नहीं. ज्यावेळेस 2,32,000 पेक्षा जास्त पेशंट केसेस भारतामध्ये होत्या तेव्हा इतनी भीड़ मैंने आज तक कभी देखी नहीं. जिधर देखो उधर आदमी ही आदमी आहे असं जे म्हणत आहे. तर 2 तारखेनंतर काय या देशाचं होईल, या सगळ्या जेव्हा आकडे खरे समोर येतील तो प्रश्न महत्वाचा आहे. जर आज रेमडेसिवीर महत्वाचं नसेल, ऑक्सिजन महत्वाचं नसेल, लोकांचे जीव महत्वाचे नसेल आणि आम्ही जिंकून राहिलो हे महत्वाचं असेल तर 2 तारखेला काय व्हायचं ते समोर येईल. पण ही प्रायोरिटी होऊ शकत नाही, हे आमचं काँग्रेसचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे. आणखी का आसामचा गड कोण जिंकणार तेही आपण पाहूयात. आसाममध्ये भाजपची सत्तेसाठी कसरत दिसणार आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये इथे जोरदार टक्कर होणार आहे, काटेकी टक्कर असेल आसाममध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये. भाजपला आपण बघतो 59 पर्यंत जागा मिळू शकतात, काँग्रेसला 55 ते 65 जागांचा एकूणच अंदाज आहे. TV9 पोलस्ट्रॅटचा हा एक्झिट पोल आहे. आताची मोठी बातमी आपण बघतोय, आसाममध्ये भाजपची सत्तेसाठी मोठी कसरत, काटेकी टक्कर भाजप आणि काँग्रेसमध्ये बघायला मिळेल. त्यामुळे इतकी सोपी लढाई भाजपसाठी नसेल आणि काँग्रेससाठी देखील नसेल. आसामचा गड त्यामुळे कोण राखणार, कारण काँग्रेस आणि भाजपमध्ये आसाममध्ये काटेकी टक्कर बघायला मिळेल.
TV9 पोलस्टार्टचा हा एक्झिट पोल आपण बघणार आहोत। आसाममध्ये भाजपची सत्तेसाठी सध्या कसरत जी ती बघायला मिळणार आहे। तर 3 पैकी 2 एक्झिट पोल तृणमूलच्या बाजूने आहेत। एबीपी आणि टाइम्स नावचे पोल हे सांगतात की तृणमूलची सत्ता पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये येणार आहे। पश्चिम बंगाल पुन्हा एकदा ममता दीदींनाच निवडून देणार असे एक्झिट पोल सांगतात। 3 पैकी 2 एक्झिट पोल म्हणजे एबीपी आणि टाइम्स नाव म्हणतात तृणमूलची सत्ता पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये। तर आपण बघितलं रिपब्लिकचा एक्झिट पोल मात्र सांगतोय की कमळ फुलणार आहे पश्चिम बंगालमध्ये। आसाममध्ये काटेकी टक्कर, सध्या भाजपची सत्ता आसाममध्ये आहे, मात्र तरी सुद्धा काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये इथे काटेकी टक्कर असणार आहे। 1 वाजेपर्यंतच्या अंदाजानुसारचे हे एक्झिट पोल